आपण सत्संगाला सुरुवात करूया. परमेश्वराला, संतांना, गुरु महाराजांना वंदन करून सत्संगाची सुरुवात करीत असतो. आदि सद्गुरु, सर्व आत्माओं के सद्गुरु, सर्व सृष्टि के सद्गुरु, सद्गुरु सुखराम जी महाराज ने धन्य हो, धन्य हो, धन्य हो. सत्स्वरूपी संत राधा किशन जी साहेब ने धन्य हो, धन्य हो, धन्य हो. सत्स्वरूप राम जी महाराज ने धन्य हो, धन्य हो, धन्य हो. अनंत कोटि सत्स्वरूपी संताने धन्य हो, धन्य हो, धन्य. राम सभा में राम राम महाराज, राम राम सा. रामस्नेही सुखदेव आनंदा सापकर असं काकांचं नाव. गेल्या 23 तारखेला त्यांना हरियज्ञ झाली दुपारून. त्यानंतर त्यांचा अग्निदाग संस्कार हा एका परमेश्वराच्या भक्ताच्या पद्धतीने केला. जे आदि सद्गुरु सुखरामजी महाराजांनी सांगितलेलं ज्ञान आहे त्या भक्ती ज्ञानाच्या विधीने पंचतत्वाचा देह अग्निदाग संस्कार करून आपण सर्वांनी, कुटुंब, परिवार, नातेवाईक, स्नेहीजनांनी एकत्र येऊन परमेश्वराच्या भक्तीने त्यांना वाटी लावलं. आता गेल्या 10-12 दिवस भक्ती, ज्ञान आणि आजचा शेवटचा दिवस हा सुद्धा आपण परमेश्वराच्या चिंतनाने, नामस्मरणाने आणि भक्तीने आपण करणार आहोत. हे बऱ्याच जणांना प्रथम दर्शनी पहिल्या दिवसापासून जर पाहिलं असेल तर मनामध्ये काही प्रश्न निर्माण होतात की आतापर्यंत आम्ही मरणाचा विधी पाहिला, त्या मरणाच्या विधीमध्ये जगाच्या पद्धतीने मृतकाच्या मागे सर्व शोक सूतक करावं लागतं. त्या परिवारामध्ये सांत्वन देऊन नातेवाईक, कुटुंब, परिवार जे जे असतील ते सूतक पाडतात, केस देतात, गंधमुक्त करतात, पिंडदान करतात. असा विधी करून मग जाणाऱ्या जीवाला पुढे मार्ग मोकळा होतो. असं जगाच्या पद्धतीमध्ये अनेक ठिकाणी तुम्ही पाहिलं आहे. पण सापकर परिवाराने, ऐका, सापकर परिवार हे सद्गुरूंच्या भक्तीच्या शरणात आहे. हे तर माहिती असेल ना तुम्हाला. या परिवारामध्ये यांनी सद्गुरू केलाय. सद्गुरू आदि सद्गुरू सुखरामजी महाराज. अशा सद्गुरूंच्या शरणात जे परिवार असेल, जो सद्गुरू करत असेल, परमेश्वराचं नामस्मरण करत असेल, मग त्या व्यक्तीला स्त्री पुरुष कोणी असो, जेव्हा त्याचं मरण आलं असेल किंवा त्याला मृत्यू ज्या देहाचा होतो, मग त्यावेळेस तो आत्मा जो असेल, ज्याने सद्गुरू केला, राम 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 केलं आणि मरण तर कधीही कसं येईल याच्यात काही शंका नाही, मग तो आत्मा कुठे जात असेल याचा विचार केला का तुम्ही? ज्याने सद्गुरू केला आणि ज्याने रामनामाचं स्मरण केलं आणि त्याला जीव सोडावा लागला, देह सोडावा लागला, मग तो आत्मा तरी भूत म्हणून फिरेल का? ज्याने सद्गुरू केलं, रामनाम मुखात ठेवलं, तरी तो नरकात जाईल का? ज्याने सद्गुरू धारण केला आणि रामनाम मुखात ठेवलं तरी त्याला यम घेईल का? ज्याने सद्गुरू केला आणि रामनाम मुखात ठेवलं तरी त्याची अगती होईल का? हे प्रश्न तुम्ही स्वतः निर्माण करा मनामध्ये. ज्याने सद्गुरू केला, राम नाम मुखामध्ये ठेवला, परमेश्वराची भक्ती करत राहिला आणि त्याचं कशाही पद्धतीने शरीर सोडलं त्याने, तर त्याला यमाची रीत राहत नाही. ऐका बरं, त्याला यम मारण्याची रीत राहत नाही.
त्याला नरकात जाण्याची रीत राहत नाही. तो 84 लक्ष योनीचा जीव म्हणून भटकत नाही. त्याला काळ त्याचे कर्मबंधन भोगवत नाही. म्हणून तर सद्गुरु केला होता. म्हणून तर भजतो राम भजून घेतलं होतं. एकाकडे आम्ही जगाचे लोक पहा काय करतो. एकाकडे जगाचे लोक आम्ही भक्ती करतो, आम्ही ओव्या वाचतो, आम्ही संत सद्गुरूंचा महिमा कानावर ऐकतो, कुठेही गेलं की त्यांना हात जोडतो. मग संत सद्गुरूंची महिमा अपरंपार आहे. परमेश्वराचा महिमा अथांग आहे. परमेश्वराचा नामाचा गुण खूप मोठा आहे. जो परमेश्वराच्या भक्तीत असेल, सद्गुरू केला असेल, त्याला काळाचं यमाचं दुःखाची रीत राहत नाही. म्हणून त्याचं मरणानंतर त्याला पिंडदान करायची गरज राहत नाही. ज्याने खऱ्या कैवल्य सद्गुरूचा शरणा घेतला असेल, राम 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 दिवस रात्र वेळ मिळाला त्याने केला असेल, त्याला पिंडदान करायची गरज राहत नाही. मरणानंतर त्याला सुतक पाडण्याची गरज राहत नाही. त्या परिवारामध्ये मृत्यूनंतर यमाची रीतच राहत नाही तिथे. म्हणून रामस्नेही परिवारामध्ये कोणाचा देह सुटला असेल तर ते परमेश्वराची भक्ती करतात, परमेश्वराची मर्यादा पाळतात, परमेश्वराच्या रामनामाचं चिंतन आणि स्मरण आलेल्या गेलेल्याला करायला लावतात. त्याच्या मागचं कारण समजून घ्या. हो, ज्याला यमाने त्रास दिला, जो यमाच्या मुखात गेला, ज्याला अगती झाली, त्याला पुढचं काहीही दुःखाचा मार्ग आहे. मग जगामध्ये त्याच्यासाठी 12 दिवसाचे 12 पिंड करतात. 13व्या दिवशी त्याला काया मिळते याचनिक, आणि याचनिक काया मिळालेल्या त्या जीवाला यमाचा मार दिला जातो. तो वैतरणी नदीपर्यंत पोहोचतो. वैतरणी नदीपर्यंत पोहोचल्यावर परत त्याने सत्कर्म आणि भक्ती केलेली नसते, त्याला परत यमदूत त्या खवळलेल्या वैतरणी नदीच्या दुर्गंधीयुक्त मळमूत्राच्या नरकाधिकाच्या अशा घाणेरड्या वैतरणी नदीचा त्रासातून बुडवून बुडवून मार 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 मारत वर्षभर यमपुरीपर्यंत घेऊन जातात. मग यमाच्या दरबारामध्ये त्याचा लेखाजोखा वाचतात. याने काय काय कर्म केले, मग परत यमाच्या दरबारात त्याच्या झालेल्या कर्माचा लेखा वाचून त्याला परत यम यातना देतात. ही रीत कोणाची आहे? ही रीत कोणाची आहे? पापी माणसाची. ही रीत कोणाची आहे? ज्याने सद्गुरू केला नाही त्याची. ही रीत कोणासाठी करतात? ज्याने जीवाचा मोक्ष मुक्तीचा मार्ग घेतला नाही त्याची. प्रत्येकाच्या जागारे आणि प्रत्येकाचे श्राद्ध कस काय होतील? प्रत्येकाच कस काय जीवाचं कार्य यमाचं होऊन जाईल? ज्याने राम राम केलं, ज्याने सद्गुरू केला आणि त्याने जीवाला जिवंतपणे परमेश्वराशी जोडून घेतलं, मग त्याच्या मागाहून असा विधी जो असतो, सुतक, केस देणे, पिंडदान करणे, हा भक्तासाठी नाही दिला आहे. ऐका तुम्ही, गरुड पुराणाचा 16वा अध्याय पहा. गरुड पुराणाच्या 16व्या अध्याय मध्ये दिलंय, जो वैरागी संन्यासी भक्त असेल त्याच्या मागवून पिंडदान, आगाऱ्या, श्राद्ध केलं जात नाही. कोणासाठी? ज्याने भक्ती मार्ग केलाय, जो संत वृत्तीने राहतो, जो संन्यासी होतो. मग रामस्नेही ऐका, जगात 2 पद्धतीने साधू होतात. जगामध्ये एक साधू असा असतो, तो भगवे कपडे घालतो, तो संन्यासी होतो, तो कुटुंब परिवार त्यागतो आणि भजन भक्तीला लागतो, त्याला जगामध्ये म्हणतात साधू संन्यासी झाला. बरोबर? एक जगामध्ये असा साधू असतो जो घरामध्येच असतो, त्याला गृहस्थी संत म्हणतात. त्याला कोणता संत म्हणतात काका? गृहस्थी संत. गृहस्थी संत म्हणजे ज्याने कुटुंबामध्ये कर्तव्य करावं, कुटुंबामध्ये सर्व कार्य करावे आणि राम 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 करत हातात काम आणि मुखात राम ठेवला तरी त्याला साधू म्हणतात. तरी त्याला काय म्हणतात? तरी त्याला साधू म्हणतात, तरी त्याला संत म्हणतात. मग ज्याने राम नाम केलं, भक्ती केली आणि कुटुंबाचे काम केले, त्या संताच्या मागाहून सुद्धा आगाऱ्या, पिंडदान, श्राद्ध, दुःख आणि सुतक पाळलं जात नाही.
हे प्रमाण देतोय मी नातेवाईकांना, ऐका. हे प्रमाण देतोय. का प्रमाण देतोय? आपलं शास्त्र ग्रंथ लिहून गेलंय ना, त्या पद्धतीनेच आम्ही करतोय. हे काही जगाच्या विरुद्ध नाहीये, हे काही समाजाच्या आणि लोकांच्या विरुद्ध कार्य नाहीये, हे भक्ताचं कार्य आहे. असं कार्य केल्याने जाणारा जीव सुखाच्या मार्गाने जातो. आम्हाला कोणता दोष राहत नाही. नाही तर त्या काकांनी राम राम केलं होतं, त्यांनी राम 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 करून परमेश्वराने त्यांचा उद्धार केलाय, आणि इकडे भाऊबंदकी त्यांचे पित्र बसून पिंडदान करते. मग दोष नाही लागणार का? दोष नाही लागणार का? यांनी राम 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 केलंय, मग आता दिवस रात्र मरण कधी येणार आहे? मरण चुकणार थोडीच होतं. मरण चुकणार आहे का कोणाला? अहो, कोणी घरात मरेल, कोणी दारात मरेल, कोणी काम करताना मरेल, कोणी झोपेत मरेल, कोणी प्रवासात मरेल, कोणी काही कारण नसतानाही मरेल. मरण टळणार आहे का? मरण टळत नाही. आम्ही मृत्यू लोकात आहे, आमचा मानव देह कधी सोडावा लागेल. म्हणून भक्ती करा, भक्ती करा, भक्ती करा म्हणून तर संत आवाज देता, बाबांनो भक्ती करा म्हणून. पण आम्ही भक्तीची रीत समजली नाही आणि काय कार्य झालं तेही समजलं नाही. आमच्या मताप्रमाणे आपण काहीतरी वेगळं केलं आणि आम्हाला दोष लागून जातात. म्हणून जे कार्य चालू आहे त्याची समज ठेवा आणि आपणही भक्तीला सुरुवात करा. कसाही जीव असेल, कोणत्याही पद्धतीचा असेल, कितीही कोणत्याही कुटुंबातला असेल, आणि त्याने जर राम नाम घेतलं तर गुरु महाराजांनी काय सांगितलंय? माला सासौ सासकी, माला सासौ सासकी, कोई फेरे निज दास, 84 बटके नहीं कटे जम की फास. ऐका, एक एक शब्द ज्ञानाने ऐकला पाहिजे. आम्ही तासभर सत्संग चालेल, आमच्या जीवाचा मोक्ष होऊन जाईल, गेलेला आत्मा दुवा देऊन जाईल. आलेल्या कार्यामध्ये तुम्ही भक्तिभावाने सामील झाला म्हणून परमात्मा तुम्हाला कोटी कोटी फळं देईल. 100 वर्षाचं आयुष्य एकाकडे आणि एका घडीचा सत्संग एकाकडे असतो. 100 वर्षामध्ये केलेला जप तप तीरथ व्रत पूजा पाठ एकाकडे आणि एका घडीचा सत्संग परमेश्वराचा एकाकडे असतो. म्हणून अशा कार्यामध्ये आल्यावर चित्मनामध्ये सत्संगाचा भाव ठेवावा आणि आपल्या जीवाचा मोक्ष कसा होईल ते भक्ती धारण करून घ्यावी, तर सत्संगाला महत्व येतं. हा योग संतांच्या ज्ञानामुळे येतो आमच्या जीवनात. नाही तर मला कुठे पडलंय भक्तीचं? कुठे पडलंय मला भक्ती करावी, मोक्ष घडावा? मी पोट भरण्यासाठी आणि संसाराचं गाडं हाकण्यासाठी रात्रंदिवस तयार आहे, आणि भक्ती करण्यासाठी बसल्या बसल्या राम राम होतो तर माझं मन लागत नाही. पण सत्संगामध्ये भाव तयार होतो, भाव मध्ये प्रीत तयार होते, आणि प्रीत निर्माण झाली की रीत तयार होते, आणि रीत तयार झाली की भक्ती मिळते. अशी संतांची दया असते. हा काय म्हटलंय गुरु महाराजांनी? माला सासौ सासकी, कोई फेरे निज दास, 84 भटके नहीं कटे जम मिटे जम का त्रास. काय म्हटलंय? 84 लक्ष योनी, 84 लक्ष योनी मध्ये जीव फिरत नाही. कोणता जीव फिरत नाही 84 लक्ष योनीत? ज्याने वेडोवेडी राम नामावर विश्वास ठेवून राम राम करून घेतला असेल त्याने. माला सासो स्वासकी, कोई फेरे निजदास करत राहतो तो. लोक त्याला हसो की कोणी निंदा करो की कोणी टिंगल करो, कमाई आहे ना ती. अहो, दुकानदारी करताना आणि बाजारामध्ये भाजीपाला विकताना कांदे घ्या, बटाटे घ्या, कोथिंबीर घ्या, लाज वाटते का पोट भरायला? जाणाऱ्या माणसाला आवाज देऊन देऊन आम्ही पदार्थ विकतो 2 पैसे भेटतील म्हणून. राम 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 करायला काय लाज वाटली पाहिजे? ही पण जीवाची कमाई आहे. करत राहतो आपण मस्त राम 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 राम. मग याने जी कमाई केली भक्ताने, माला सासो स्वासकी, कोई फेरे निजदास, 84 भटके नाही, हा मिटे जम का त्रास. अरे यमाचा त्रास सुद्धा त्याचा सुटून गेला, यमाचा त्रास पण गेला. आणि 84 लक्ष योनी पशु पक्षी प्राणी कुत्रा मांजर बनण्याचं जे चक्र होतं कर्म भोगण्याचं, ते सुद्धा त्याने जिवंतपणी राम 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 करून सोडवून घेतलं. काकांनी राम राम केलं होतं ना ताई? राम राम केलं होतं, नामस्मरण करायचे.
अहो एक परिवार गेल्या 17-18 वर्षापासून रामनामाच्या भक्तीशी जुळलेलं आहे. आमचे देवेंद्र भाऊ सापकर एकदम साधा सरळ माणूस, गुरु आज्ञा पालन करणे, भक्तीची मर्यादा ठेवणे, विवाह सुद्धा भक्तिभावाने केला. राम नामाची जोड त्याने कुटुंबाला दिलेली आहे. ज्या परिवारामध्ये भले धन कमी असेल, ज्या परिवारामध्ये सुख सुविधा कमी असतील, ज्या परिवारामध्ये भौतिक सुख कमी असतील चालेल, पण ज्या परिवारामध्ये परमेश्वराची मर्यादा आणि परमेश्वराचं रामनाम असेल तिथे काळ, तिथे यम, तिथे 84 लक्ष योनी आणि तिथे नरकाचे दुःख येत नाही. हा फायदा असतो रामनामाचा आणि परमेश्वराच्या भक्तीचा. 84 लक्ष योनी जात नाही आणि यम त्रास देत नाही. म्हणून हे राम नामाचं धन तुम्ही सुद्धा घ्या. राम नामाचं धन तुम्ही सुद्धा घ्या बाबांनो. हे राम नामाचं धन कमाई करण्याकरिता आम्ही आलोय. आमची सफल कमाई करून या, फुकट आहे. आमच्याच जवळ असलेला ठेवा आहे. 77 कोटी 76 लाख श्वास घेऊन आलोय आणि रोज या मुखाने फक्त बसल्या जागेवर सकाळ दुपार संध्याकाळ राम 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 ही कमाई करून घ्यायची आणि संसाराचंही कार्य करायचं. नाही तर बाकीची कमाई येणार आहे का? जी कमाई सोबत येत नाही तिच्या मागे आयुष्य लावून दिलं आम्ही. येते का कोणती कमाई घेऊन गेला आजपर्यंत? कबीरा ते धन संचिये. संत कबीरजी महाराज म्हणतात कोणत्या धनाची कमाई करावी माणसाने? माणसाने कोणतं धन संग्रह करावा? कबीरा ते धन संचिये जे आगे का होय, शीश चढाए पारले जातन देखा कोय. काय म्हणताय संत कबीरजी महाराज? कबीरा ते धन संचय. बाबा रे राम 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 जमा करा. संचय करा म्हणजे जमा करा. का जमा करा? ते आगे का होय. हेच धन पुढे तुमच्या कामात येणार आहे. आगे म्हणजे केव्हा? आगे म्हणजे केव्हा? मरणानंतर, मृत्यूनंतर खरं धन विचारलं जातं. रामनामाची कमाई किती याच्या खात्यात, आणि त्यावेळेस तुम्ही तुमची कमाई दाखवाल आणि त्या खात्यामध्ये एकही रामनाम नाहीये. हो अरे एक सुद्धा नाही. कबीरा ते धन संचिये जे आगे का होय, शीश चढाए पारले जात न देखा कोय. संत कबीरजी म्हणतात की ज्याने ज्याने धन इथलं कमवलं, ज्याने या संसारातलं धन कमवलं, संसारातलं पैसा, सोनं, चांदी, ऐका इथलं धन, जमीन, शेती, धन आहे ना हे धन आहे का नाही? माणसं याच्या मागे लागले ना जवळजवळ आम्ही सर्व. पैसा, सोनं, चांदी, प्लॉटिंग, शेती, हे धन गोळा करण्यामध्ये आमचं आयुष्य पूर्ण चाललं जातं. आणि एवढं धन गोळा करून 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 समाधानी झाला का माणूस? झाला का समाधानी? विचारा बरं. किती झाल्यावर तुम्ही शांत बसाल? विचारा एखाद्याला. किती रुपये गोळा केल्यावर तुम्ही आम्ही शांत बसणार आहोत? 1 लाख झाले ना दादा तर बस माझं खूप कर्ज आहे. एवढं कर्ज आहे की हप्ते फेडण्यातच बेजार झालोय. मला काही नको, सर्व कर्ज नीट झालं पाहिजे आणि अकाउंट मध्ये फक्त 1 लाख जमा झाले पाहिजे म्हणजे मी गुच्छात बसेल. असा जो कर्ज बाजारी ना तो म्हणतो. झालं त्याचं कर्जही नीट झालं आणि 1 लाख रुपये अकाउंट मध्ये त्याने जमा केले. मग आता शांत झाला का तो? आता अजून सुरुवात त्याची चालू होते. 1 लाखामध्ये जमीनचा तुकडाही येत नाही, पण आता 15-1 लाख जमा झाले तर कुसुंब्याकडे एखादी 500-1000 जागा घेईल आणि माझं घर बांधेल. आता 15 लाख गोळा झाले, शांत बसला का तो? शांत झाला का? नाही. आता ते घर बांधणं कसं होईल म्हणून त्याच्या मागे लागला आणि अजून 5 लाख गोळा केले. 20-25 लाखामध्ये फक्त घर झालं. घर झालं. आता शांत झाला का तो? नाही. आता घर झाल्यावर अजून तो पुढे व्यवस्था सुनबाई आणायची ना. आता मुलाचं लग्न त्याच्यासाठी 5 लाख. मग आता त्याचं लग्न झालं, घरही झालं, शांत झाला का? करा तर राम राम. नाही ना भाऊ. एकटा होता तेव्हा झालं नाही. आता घरामध्ये 4-5 जणांचा गोंधळ चालू आहे.
याचं निपटलं की त्याचा आजार पण होत नाही तोपर्यंत लहान बाळाचं होत नाही तोपर्यंत मुलाबाळांचं मरण धरण धाव पड याच्यातच तो लागून गेला आणि संसारामध्ये या धनाच्या मागे लागून लागून बिना रामनामाची कमाई करून लंबे पाय करून मरून गेला. येथे असा चालला गेला तो. हे धनच्या मागे लागून लागून शरीर सोडलं, रामनामाचं धन केलं नाही. मग आता याचे हाल काय होतात? मग याचे हाल असे होतात, शरीर सोडल्यानंतर याला यमाचे दूत आणि यम विचारतो रामनाम घेतलं का, याचा खाता पहा. आणि रामनामाचं याच्यामध्ये काहीही खात्यामध्ये एकही राम शब्द नाही, कानावर पण पडू दिला आणि बोलवलं होतं सत्संगाला जायचं नाही. मग या वेळेस त्याला पस्तावा होईल. याच्यातलं कोणी डोक्यावर घेऊन गेलं नाही आजपर्यंत. जमीन जुमला पैसा अडका धंदवला तिथेच राहून गेलं. एकटा जातो आणि रामनामाची कमी असेल तर यम त्याला सोडतो, रामनामाची कमी नसेल तर यम त्याच्या मागे लागतो आणि कार त्याला कर्म भोगवतो. म्हणून राम राम करा. म्हणून गुरु महाराजांनी सांगितलंय, काय सांगितलंय? राम राम करा. म्हणून गुरु महाराजांनी तेच सांगितलंय आम्हाला. काय सांगितलंय? आज तो तेरा कछु नहीं जावे, आज तो तेरा कछु नहीं जावे, तू मगन मत वाला कवावे रे लो, तू मगन मत वाला कवावे रे लो, आज तो तेरा कछु नहीं जावे. बाबा रे, तुझं आज काही जात नाहीये, तू मस्त झालेला आहे. मनाच्या मगरुरीमध्ये हा जीवडा फुलून बसला आहे. परमेश्वराचं राम नामाचे धनाची कमाई करून या जीवाचं खरं कार्य सुखाचं होतं. पण राम नामाची कमाई तो करण्यात लागलेला नाहीये, तो कवडीच्या मागे लागलेला आहे. अनमोल अशा मनुष्य देहामध्ये परमेश्वराचं राम नाम करणे सफल कमाई त्याने केली नाही. मगरुरीमध्ये फुलून बसला आहे, संसाराच्या अपेक्षेमध्ये लागलेला आहे. संसारामध्येच तो कवडी मोल, जे कवडी मोल आहे त्या वस्तूंमध्ये आपलं आयुष्य गमावतोय आणि भक्त्याही करतोय. तर काळाच्या मुखामध्ये पाप पुण्य भोगवणाऱ्या भक्त्या करतोय. काळाला जिंकून मोक्षाला घेऊन जाणे राम नामाची भक्ती नाही करत आहे आणि असं आयुष्य तो गमवतोय. मग ज्याने असं आयुष्य गमवलं त्याला यम विचारतो मग काय केलं. आणि तिथे टोल नाका लागल्यावर त्याची करन्सी कोणती आहे? रामनाम. यमाची करन्सी, यमाकडे जाताना हे रामनामाचीच पावती आणि रामनामाचंच कमाई चालते. दुसरं तुम्ही काही केलं असेल, दादा मी संसार केला, मुलाबाळांना जन्माला घातलं, तो म्हणतो ते नको दाखव. दादा मी 1000 जागा घेऊन चांगलं घर बांधलं रे यमा, तो म्हणतो ते पण नको दाखवू मला. घर बांधलं काय नाही बांधलं काय. मी संसाराचे खूप कामं केले, तो म्हणतो ते पण नको दाखवू मला. मला फक्त हे दाखव, सत्कर्म केले का, रामनाम मुखात ठेवलं का, परमेश्वराच्या संतांची सेवा केली का. आणि त्याचं पूर्ण खातं रिकाम, पूर्ण खातं रिकाम. मग आता तो काही सोडत नाही. आणि आता हा घराकडे आस लावून पाहतो की आता माझं तर असे हाल झाले बाबा तुमच्यामुळे, कुटुंबामुळे माझे असे हाल झाले. मी पैसा अडका धन दौलत मुलं बाळ पती पत्नी मध्ये एवढा गाफील राहिलो की राम नाम केलं नाही. मग आता घरातल्यांनी तरी मला या यमाच्या तावडीतून सोडवा. आता घरातले पण रडायला लागले. मेला मेला म्हणून रडती रडण्याची गाई, रडण्याची गाई, मेला मेला म्हणून रडती रडण्याची गाई, रडण्याची गाई, मांडल्या 3 गौऱ्या पाणी ठेवले लवलाई, मांडल्या 3 गौऱ्या पाणी ठेवले लवलाई. घरातले कशामध्ये लागले? आता घरातले या जीवाच्या मागे यम लागलाय. या जीवाला आता यम मारेल. या जाणाऱ्या माझ्या पित्याचं, भावाचं, पत्नीचं, आईचं ज्यांचं शरीर सुटलंय या जीवाला यमाचा त्रास झाला नाही पाहिजे. म्हणून मरणासारख्या प्रसंगामध्ये परमेश्वराची मर्यादा पाडून राम 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 लोक करत नाही. ते या जीवाचं भलं होईल म्हणून राम राम करा. प्रेम प्रत्येकाला आहे, आठवण प्रत्येकाला येते, डोळ्यातून पाणी प्रत्येकाचं येतं. पण ते कसं असलं पाहिजे? मोह ममता ठेवलेलं नसलं पाहिजे.
त्यांच्याविषयी मोह ममता अशी ठेवाल तर यमाचे दोष तुम्हाला आणि त्यालाही लागेल. पण तुम्ही जर परमेश्वराची आठवण केली, मृत्यूनंतर आपल्या आई वडिलांसाठी रामनामाचा भक्ती भजन प्रसार प्रचार करून आलेल्या गेलेल्या करून राम राम करून घेतलं, यम याला मारणं कमी करून सोडून देतो आणि परिवाराने राम 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 केलं म्हणून सर्वांना सुखाचा वाटा भेटतो. म्हणून मरणामध्ये राम राम करा असं सांगितलं जातं. ऐकलं नाही? मेला मेला म्हणून रडती रडण्याची घाई, मांडल्या 3 गौऱ्या पाणी ठेवले लवलाई. जर 3-4 जण येतात पुढे पुढे करत, अहो ते तुम्हाला नाही माहिती, चला बाजूला वा पाणी ठेवा. इकडे घरामध्ये कोणी काही सांगतं, कोणी काही सांगतं. जिथे मरण झालंय बिचारे ते दुःखाने रडत राहता. अजून 4 जण पुढची तयारी करतं. कोणी म्हणतं अंगठा बांधा, कोणी म्हणतं तिरडी झोपवा, कोणी म्हणतं फुटकं मटकं लागेल, कोणी म्हणतं दगड पण लागेल, तो जीव ठेवावा लागेल, कोणी म्हणतो विसावा द्यावा लागेल. सर्व असं काम करतात ना. यम त्याच्या मागे तयार होऊन राहिलाय. राम 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 करा. हे परमेश्वरा, तू जन्माला घातलं, तू परत त्याला बोलवलं. जन्म मृत्यू आमच्या हातात नाही. जरी माझ्या घरातले आई वडील बंधू भगिनी कोणाचाही देह सुटला असेल, मी माझ्या या मनाला आवर घालतो आणि तुझी पुकार करतो. यांचा उद्धार कर आणि मस्त नामस्मरण त्या शरीरासोबत बसून करावं, जेणेकरून यम त्याला घेणार नाही. ठेवा छातीवर दगड, राम 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 करून त्या जीवाचा उद्धार करा. लोकांना जे वाटेल ते वाटू द्या ना. म्हणतील लोक, काय हो ते रडले नाही, काय त्यांनी असं केलं. जीवासाठी केलं, माझ्या आई वडिलांसाठी केलं, ज्याने मला जन्म घालून पोषण केलं, ज्याने मला जन्म घालून वाढवलं, ज्यांच्या सोबत मी जगलो, त्यांच्या सुखाकरिता मी राम राम केलं. कोणाला दुखवण्याकरिता राम भजन नाहीये, जीवाला तारण्याकरिता राम भजन आहे. माझ्या मात्या पित्याचं कार्य मी राम भक्तीने करणार आहे, असं आवर्जून परिवाराने सांगावं आणि प्रत्येकाला राम भक्तीला लागावं. नाही तर यम तर घ्यायला तयारच आहे त्या जीवाला. म्हणून मरणासारखा जरी प्रसंग आमच्यावर आला तरी आपण भक्तीला स्वीकार करावं आणि राम नामाची जोड द्यावी. भक्ती नाही करत असाल तरी मरणासारख्या प्रसंगात राम 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 रामच करावं लागतं. ही संतांची रीत आहे. म्हणून आम्हाला आदि सद्गुरु सुखरामजी महाराजांचं ज्ञान मिळालं, आम्ही धन्य समजतो. भक्तीमुळे आणि सद्गुरूमुळे, आमच्यामुळे नाही. आम्ही तर कर्मातच बसले होते ना. इथे कोण जन्माला आलेला कोण इथे कर्म भोगायला झालाय. पण धन्य भाग्य आमचे. दिन दिन जारी सफल कमाई, ज्या संगत सतगुरु की पाई. धन्य कमाई कोणाची होते? ज्याने राम नाम केलं, ज्याने राम नाम केलं आणि सद्गुरु केले, तो धन्य होऊन जातो. किती कुलक्षणी असेल, पापीत पापी असेल, विषय विकार वासनामध्ये असेल, किती प्रकारचे त्याच्या हाताने निष्कर्म झाले असतील, त्याच्यासारखा धर्तीवर अजून मोठा पापी नाही. एवढा पापी आहे, पण त्याने काय करावं? सद्गुरूच्या शरणात जावं आणि राम नाम हृदयामध्ये भाव ठेवून मुखी बोलावं. त्याचे अनंत जन्माचे पाप निघून जातात. जन्म जन्माचे त्याचे कर्माचे दोष मिटून जातात आणि सद्गुरूला शीश नमन करून राम भजन करणाऱ्याला काढ आणि यम त्रास देत नाही. एवढा मोठा भक्तीचा महिमा आहे. एवढा मोठा भक्तीचा महिमा आहे. आमचा नाहीये तो, आपला नाहीये. त्या संत सद्गुरूंचा आणि परमेश्वराच्या रामाचा महिमा आहे. म्हणून कबीरांनी म्हटलंय, काय म्हटलंय? कहे हो कबीरा भजन दोन लागी. कहे हो कबीरा भजन धून लागी. काय धून लागली? भजनाची भक्तीची धून लागली. आता ज्याला संत सद्गुरू मिळाले त्याला भक्तीची भजनाची राम नामाची धून लागली. आता राम नामाची धून लागली तर काय झालं? काय झालं? आतापर्यंत ज्याला परमेश्वराची भक्ती राम नाम माहित नव्हतं, असा कर्मी असेल, असा कर्म झालेला असेल, कोणताही स्त्री पुरुष, तो कर्म भोगणारा, 84 लक्ष योनीचा पशु पक्षी प्राण्याचा देह भोगून संसारात भटकणारा, कुकर्माच्या योगाने नरकात पडणारा होता. अगती सारख्या मोगा पित्तर भूताच्या जन्मातही जाऊ शकत होता.
जडून कटून आत्महत्या आघाती मरण झाल्यावर आणि यमाच्या दरबारात जाणारा होता असं ज्याचं होणार होतं, पण त्याने राम नामाची धून लावली, संतांचा संग केला, तर त्याचं हे कार्य बंद होऊन जात आणि त्याच्यात परिवर्तन असं होऊन जात, तो परमेश्वराचा संग केल्यामुळे परमात्म्यासारखा सुखी होतो. मग याचे उदाहरण दिले ना, उदाहरण दिले याचे. ना नदिया के संग में नाला बिगडिया. नाला, नाला म्हणजे माहिती ना, आपल्या घरातलं गंद पाणी गटारीत जात, गटारीतलं पाणी नाल्यात जात, नाल्यातलं पाणी नदीमध्ये जात. आता जे पाणी नदीमध्ये गेलं, गंगेला मिळालं, तो नाला राहिला का? गटार राहिली का? ती तीर्थ झालं. काय झालं ते? गंगेला गेलेलं पाणी तीर्थ होऊन जात. असं बिघडून जा. परिवर्तन कसं करा? असं करा. नाल्याचं पाणी गंगेला मिळाल्यावर ते पवित्र झालं, तीर्थ झालं. असं कर्म भोगणारा जीव होता, पण संतांचा संग केला, रामनामाची जोडी घेतली. काही लोकांना वाटलं ते बिघडले, हो आता राम 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 करता, आता ते काही करत नाही, बिघडलं म्हणतात त्यांचं काम. ही चर्चा आहे बरं, कोणाला सांगत नाही आम्ही, हे अनुभव आहे आमचे. जेव्हा 20 वर्षाआधी आम्ही भजन भक्तीला लागलो, राम 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 करायला लागलो, काही लोकांना आनंद वाटला आणि काही लोकांनी उलटीच चर्चा केली. ते रामदारात गेले, बिघडले म्हणे, आता आता त्यांच्या घरात काही पूजापाठ होणार नाही, आता ते व्रत उपवास करणार नाही, आणि आता पहा म्हणे त्यांचं सर्व वेगळंच करतील. वेगळं आहे काय? राम राम करणं काही वेगळं आहे? राम नाम करणं सनातन धर्म आहे. राम राम करणं ही सत्य भक्ती आहे. राम नाम करणं हेच आपला स्वधर्म आहे. रामनाम करणं हेच आमच्या जीवाचं कल्याण आहे. हे बिघडलेले म्हणणारे लोक जे असतील त्यांना संतांनी सांगितलंय, ज्या पद्धतीने नाल्याचं पाणी गंगेला मिळाल्यावर ते पूजनीय होतं, असं ज्या पद्धतीने आतापर्यंत मी जगाचा संग करून नरकात जात होतो, जगाच्या विधीमध्ये राहून मी कर्म भोगणारा होतो, मी आता संतांचा संग केला आणि पवित्र झालो, म्हणजे कर्मनाश केले. असं बिघडून जा. बिघडा, पण भक्तीच्या मार्गाला स्वीकार करून परिवर्तन करा. बिघडा या शब्दाचा अर्थ परिवर्तन. लोक बिघडणं याला म्हणतात, आणि खरंच बिघडणं हे ते. अरे तंबाखू घ्यायला लागला, गुटखा खायला लागला, दारू प्यायला लागला, गांजा घ्यायला लागला, बोकडे कापायला लागला, बिघडला ना. हेच तर नरकात जाणारे चाळे ना. याला कोणी म्हणत नाही बिघडला, आणि राम 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 करायला लागलं तर बिघडले म्हणजे आता काही खरं नाही राहिलं. अरे राम राम करायला लागला म्हणजे तो पूजनीय झाला. राम नाम करायला लागला तो तीनही लोकांमध्ये देवता त्याला वंदन करू लागले. राम राम करणारा झाला त्याचे पित्रांचा उद्धार झाला. राम नाम उच्चारण करणारा झाला त्याचे माता पिता धन्य झाले. राम नाम ज्या समाजामध्ये ज्या परिवारामध्ये आलं तो समाज ते परिवार धन्य झालं. हे वेद शास्त्र पुराण संत म्हणतात. धूम्रपान बिडी सिगारेट गुटखा मांसाहार सोडून परमेश्वराच्या भक्तीला लागावं, हा आदर्श आहे माणसाचा. नाही तर आम्हाला 3 लोकांमध्ये जागा नाहीये कुठे. लोक काय म्हणतील, लोक काय म्हणतील याचा विचार नका करू. परमेश्वराला काय वाटेल याचा विचार करा. मरणानंतर समाज आणि लोक येत नाही बरं, एकट्याला जावं लागतं. आणि लोक काय म्हणेल म्हणून आयुष्यभर चिंता लोकांची केली, स्वतःची केली नाही चिंता. आता घराला कलर मारला आणि 4-5 लोकांनी पाहिलं, काय डांबरट कलर मारला म्हणे. आता ते ऐकलं त्याने, परत त्याने बिचाऱ्याने 20,000 रुपये आणले आणि मस्त सफेद कलर मारला. परत लोक त्या चुन्यासारखा पांढरा फटाक कलर मारला. अरे घ्या म्हणे. परत त्याने 5-6 महिने झाले आणि लाल लाल कलर मारला. काय याने शेंदूर सारखं मंदिर रंगही टाकलं. आता बिचारे लोक बोलताय आणि तो दरवर्षाला घराचा कलर बदलतोय. अरे लोकांचं काय चिंता करतो, तुझी करणं बाबा. काळा मारला तरी नाव ठेवतील, लाल मारला कलर तरी नाव ठेवतील, सफेद कलर मारला तरी नाव ठेवतील. लोकांचं काम एकच आहे, काय? फक्त बोला. मस्त लग्नाचा थाट झाला, लग्नामध्ये सर्व काही चांगलं चालू आहे. आता लोकांना काय आवडतं म्हणून खाद्यपदार्थाची यादी चालू केली. म्हणे बोलवला महाराज, काय काय म्हणे, भात घ्या, पुलाव घ्या, भाताचा प्रकार पुलाव घ्या, पुऱ्या घ्या, शेव घ्या, नाही म्हणे थोडस जलेबी करू म्हणे आपण जलेबी. आता लोकांकरता बरं, स्वतः करता नाही, कोणा करता वाढता एवढं यादी? आपल्या करताय का? माझा समाज येईल, माझे गावकरी येतील, माझ्या
येतील ना लग्न कार्य. तर आता जेवणारच बघा, आता हा जेव्हा फिरतो ना, दादा दादा कसं आहे, एकदम छान एकदम छान, तो 30 देतानी कडक फक्त केलंय सर्व, पण खायचं म्हणून खातोय. आता कुठे जाऊ. आणि यादी कोणा करता केली होती, यांच्याच करता. कडक कडक जिलेब्या काढल्या म्हणजे त्याला काय जमलं काही. म्हणजे तुम्ही त्यांच्या करता करताय, ते पुढे 10 पावलं टाकत तोपर्यंत आम्हाला असं बोलताय. याचा अर्थ काय काढावा, याचा अर्थ एक काढावा, लोक आम्हाला घोड्यावरही जाऊ देत नाही आणि पायी पण जाऊ देत नाही. बोलतील मात्र नक्की. मग लोक काय बोलतील याची चिंता नका करू. माझ्या परमेश्वराला काय वाटेल, माझ्या त्या परमेश्वराला काय वाटेल, या भावनेतून जीवन जगा. भक्तीचा आधार घ्या, परमेश्वराच्या नामाची भक्तीची जोड द्या. कावडा हौशीने पाडीला परी तो जातीवरी गेला. संतांनी म्हटलंय, अरे कावडा हौशीने पाडीला परी तो जातीवरी गेला. खावयास दूध भात परी तो चोच बुडवी नरकात. अशी ही कावड्याची जात. कावडा पाळला नाही, मग त्याचं लक्षण काय आहे, कावड्याचं लक्षण काय आहे. दूध भात द्या बरं त्याला, बासुंदी द्या बरं त्याला, तुपाच्या मस्त पकवान करून आणा बरं त्याला. एवढं ताट सजवून कावड्याला पालन करून ठेवलंय. तो ती विष्ठा असेल ना घाणेरडी, ज्याच्याकडे डोळ्याने पाहिलं जात नाही, अशा विष्ठेमध्ये तो चोच बुडवून विष्ठेमधले किडे खाईल, पण दूध भात बासुंदी खाणार नाही. कावडा हौशीने पाडीला परी जातीवरी गेला. संतच म्हणताय, अशी कावड्याची जात जशी जगाची ही रीत. जगाची रीत पण तीच आहे. जगाची, हे संतांचे प्रमाण देतोय, संतांनी गायलेले अभंग म्हणतोय, संतांनी सांगितलेले हे वाक्य आमच्या मनाचे नाहीये. जगाची रीत, जगाची बोलणी, जग काय म्हणेल याकडे पाहू नका. माझ्या परमेश्वराला जे आवडेल ते मी करेल. माझ्या आई वडिलांचा उद्धार होईल तो मार्ग मी करेल. या धर्तीवर मी परत परत जन्माला येणार नाही. 43,20,000 वर्षानंतर आम्हाला जन्म मिळालाय, म्हणून आम्ही राम 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 करावं आणि मोक्ष प्राप्त करून घ्यावा आणि संसार कार्य पण करावं. संसार कार्य कोणी सोडलंय? रामसनीने. आधी सद्गुरु सुखरामजी महाराजांनी कुठे संसार कार्य सोडायला लावलंय? संसार चांगला करा म्हटलंय. आधी सद्गुरु सुखरामजी महाराज म्हणतात, संसार चांगला करा बाबांनो, आई वडिलांची सेवा करा, पती पत्नीचा धर्म पाळा, मुला बाळांना शिक्षण द्या, चांगलं संस्कार द्या. ज्या संसाराचं वाटोळं होतं, असं वाटोळे होणारे दारूला सोडा, असं वाटोळं करणारं धूम्रपान बिडी सिगारेट सोडा, असं वाटोळं होणारा मांसाहार सोडा म्हटलाय आणि संसार चांगला करा म्हटलाय. कसा करा म्हटलाय? उत्तम, चांगला करा. आम्ही कुठे संसार सोडलाय? तुमच्यातले जण आम्ही. संसार कार्य चालू आहे, भक्तीची गोडी मिळाली, राम 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 चालू आहे, नामस्मरणाचा महिमा चालू आहे. असं करत करत आयुष्य निघून जाईल आणि जीवाला मोक्ष मिळून जाईल सद्गुरूच्या कृपेने. हे आम्हाला सर्वांना करायचंय, त्याच करता आमचा जन्म आहे. इथे राहायला कोणी आलं नाही आणि कर्म कोणाला सुटत नाही. म्हणून जी काही घटना घडली आणि काकांना जावं लागलं, ते 65-60 वर्ष जगले असतील. अहो कोणी कोणी तर 10 वर्षातच चाललं जातं. मग त्याने काय करावं? होतं ना असं ताई? कोणी कोणी 22 वर्षात मरून जातं, संसारही त्याला पाहायला भेटत नाही. होतं ना असं? कोणी कोणी 30 वर्षामध्ये सुद्धा मरून जात. लहान लहान लेकरं राहतात. अहो कोणी कोणी आई बिचारी 1 वर्षाचं बाळ जन्माला येतं आणि तिची काही घटना घडते आणि ती मरून जाते. होतं ना असं? मग कोणी 10 वर्षात, कोणी 20 वर्षात, कोणी 30 वर्षात जातंय. मरण आठवडे, कोण कधी कसा जाईल माहित नाही. अहो काकांनी तरी राम राम केलं होतं, त्यांनी तरी सद्गुरू केलेला होता. आणि ज्याने राम नाम सद्गुरू केला आहे त्याला रस्ता चांगला मिळेल, त्याला एक तर मानव जन्म मिळून पुढचे सुख घेतील, नाही तर अमर लोकांच्या मोक्षाला जातील. ज्याने राम भजन केलं नाही, ज्याने सद्गुरू केला नाही, त्याने आपली चिंता करावी की माझं काय होईल.
यांनी तर त्यांचा देह सोडून ते गेले चांगल्या गतीला, परिवारामध्ये रामनामे म्हणून. बोंधू रोवे और कोरे आपण सोचू नकोय. मूर्खपणा कशाला म्हणतात? त्याचं कसं होईल, त्याचं कसं होईल, तिथे कसं होईल, त्याच्या त्या गोष्टीमध्ये तो बिचारा व्याकुळ झाला आणि माझ्या डोक्यावर काळ फिरतोय ना. माझं काय होईल? मी रामनामही घेतलं नाही, सद्गुरूही केला नाही, आणि नको ते लक्षण माझ्यामध्ये भरून ठेवले. बाबा रे, माझ्या मागे तर यमच पडतोय. लवकर मृत्यू आल्यानंतर, मरणा ठिकाणी गेल्यानंतर माणसाने सावधान झालं पाहिजे. मरावं लागतं बाबा. आजपासून मी सर्व सोडलं. किती प्रेत यात्रा पाहिल्या, किती जणांना अग्निदाह करायला गेलो आम्ही, 100-150 जणांना, तरी अजून आमचं मन ऐकत नाहीये. ऐकतं का मन? आणि एकाकडे गौतम बुद्धाने फक्त आजारी माणूस पाहिला, परिवर्तन झालं. म्हातारा माणूस पाहिला, परिवर्तन झालं. प्रेत यात्रा पाहिली आणि गौतम बुद्धामध्ये परिवर्तन झालं. परिवर्तन झालं का नाही? माहिती का नाही कथा? भविष्य सांगितलं होतं गौतम बुद्धाचं. त्यांच्या पित्याला राजघराण्यातले होते, राजकुमार, एकदम वैभव. वडिलांना सांगितलं होतं याला बाहेर काढू नका, हा वैरागी साधू होऊन जाईल, तुमचा परिवार राजपाट सोडून निघून जाईल, हा वैरागी साधू होऊन जाईल, याला जगामधलं काही दृश्य दिसू नका देऊ, याला जगातलं काही बाहेरचं दुःख दिसू नका देऊ. हे कोणाला सांगितलं होतं? गौतम बुद्धाच्या वडिलांना. आणि राजाने तशीच त्याची खातीरपाणी केली. सर्वीकडे बाग बगीचा आपापल्या राजमहालाच्या वातावरणातच ठेवलं. आता एक दिवस त्याने सारथीला सांगितलं मला या राजमहालाच्या बाहेर जाऊ दे. सारथीने सांगितलं नाही बाबा, तुझ्या वडिलांनी सांगितलं याला बाहेरची नगरी दाखवायची नाही. गौतम बुद्धाच्या पुढे म्हातारा माणूस सुद्धा येऊ देत नव्हते. म्हातारा माणूस तो सुद्धा डोळ्यापुढे आला नाही पाहिजे. आजारी माणूसही दिसला नाही पाहिजे. सर्वे जवान 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 जवान, लहान लेकर आणि सर्वे जवान चांगलेच दिसले पाहिजे. पण झालं काय, एक दिवस गौतम बुद्धाने हट्ट केला. सारथीला सांगितलं रथ बाहेर काढ, मला बाहेर घेऊन जा. आणि काही काळाकरता घेऊन जाऊ म्हणून त्याला नगरीमध्ये फिरवलं, रथावर बसवलं. पहिलंच दृश्य पाहिलं गौतम बुद्धाने. कोणतं पाहिलं? म्हातारा रोगी, असा रोगी पाहिला. आणि त्याने विचारलं हा कोण आहे? माशा बनबन करताय आणि इतका घाणेरडा कोण आहे? याला काय झालं? त्याने सांगितलं हा रोगी आहे, आजारी आहे, याला रोग झालाय. मग गौतम बुद्धाने विचारलं रोग काय राहतो, आजार काय राहतो? म्हणे हा रोगी आहे, आजारी आहे, याला जो आजार झालाय याच्याने हा मरेल. मग गौतम बुद्धाने विचारलं मरण काय राहतं? आता या बालकाला काय सांगावं? लहान मुलं प्रश्न विचारतात. एक सांगितलं की ते दोन विचारतात. आता तेवढं सांगत असताना पुढे म्हातारा दिसला काठी टेकत टेकत जाताना. हा कोण आहे? हा म्हातारा आहे. म्हणे असा म्हातारा काय? म्हातारा काय राहतो? अरे बाळा, हा बालक असतो, आपण बालकानंतर जवान होतो, जवानानंतर म्हातारपण येतं, मग याला म्हातारा म्हणतात का? अरे 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 अरे. त्याला रोगी म्हणतात का? अरे अरे अरे. पुढे प्रेत यात्रा दिसली. हे काय आहे? म्हणे हे प्रेत आहे. म्हणे प्रेत काय राहतं? अहो आता हा मेला. मेला म्हणजे काय? याच्यातला जीव निघाला, हे शरीर आता जाळायला घेऊन जात आहेत. मग गौतम बुद्धाने तीनच प्रसंग पाहिले, रोगी, म्हातारा आणि प्रेत. आणि गौतम बुद्धाला वैराग्य आलं आणि गौतम बुद्धाने जगाला संदेश दिला. आणि आम्ही 100 वेळा प्रेत यात्रेत गेले तरी आम्ही तंबाखू सोडत नाहीये. आम्ही आमच्या घरातले चांगले काका चुलते जाळून टाकले तरी दारू सोडायला तयार नाही. आम्ही आमच्या जवळचे स्मशानामध्ये जाऊन अग्निदाह दिला आणि तरी बोकडा कापणं सोडत नाही आम्ही. काय परिवर्तन होणार आहे मग आमच्यामध्ये? माणूस म्हणून जरी जगता आलं तरी आमचा जन्म सपयले. बाबांनो, नका साधू संन्यासी होऊन जा, नका काही तुम्ही जगाच्या कल्याणाकरता फिरा, पण आपल्या स्वतःच्या जीवाकरिता राम भजन करता येईल आणि सत्कर्म करता येईल एवढं जरी तुम्ही शिकले ना तरी आमचा जन्म सपयले. बाबांना काकांचं कार्य आज भक्तीने होतंय, राम नामाच्या महिमेने त्यांचं कार्य होतंय, परमेश्वराच्या विचाराने हा शेवटचा दिवस साजरा होतोय. मृत्यू सारखा प्रसंग आला, घरामध्ये रामनामाची जोड दिली, भक्तीची जोड दिली. आज शेवटचा दिवस भजन सत्संगाच्या ज्ञानाने होतो आहे. हे आमचं सर्वांचं भाग्य आहे. जाणारा जीवाला परमात्मा सुख देईल, परिवाराने सत्संग आणि भक्तीला महत्व दिलं यांना परमात्मा सुख देईल. आलेला प्रत्येक समाज बांधव, नातेवाईक
हातातलं काम सोडून शेवटच्या दिवशी आला, तुम्ही सुद्धा या भाग्याचे पात्रता आहेत. जे आले नाही ते त्यांचं ते जाणो. कारण की कोणी कोणी काय करतं, सुतक असेल, गंधमुक्त असेल, केस देत असेल तर येऊ आम्ही बाबा, आणि मग तुम्ही गंधही नेईन, सुतकही नेईन, तेरावही नेईन, पिंडही नेईन, आम्ही काय आलं यायचं तिथे खायला म्हणे. अरे भक्तीसाठी या ना. रडायला बोलवलं तर येत होता, आता भक्तीसाठी रामनामाचं गायन करायला या. भक्तीसाठी आम्ही यावं, त्यांच्यामध्ये सामील व्हावं, तुमचे आमचे भाग्य होतात. असा भक्तीचा महिमा आहे. म्हणून राम नाम मुखी तो एक संसार, एरवी अघोर नरकराया. संसार 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 कोणाला म्हणतात? अहो ज्याच्या मुखात रामनाम असेल तो खरा संसार, आणि ज्याच्या मुखामध्ये रामनाम नसेल तो संसारच नाही, तो नरक राया म्हटलंय. काय म्हटलंय तो ताई? नरक राया. राम नाम मुखी तो एक संसार. या संसारामध्ये आई राम राम करते आहे, मुलं राम राम करता आहे, सुनबाई राम राम करते आहे. असा जर संसार असेल ज्याच्यामध्ये परमेश्वराचं नामस्मरण, राम 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 करताय म्हणजे परमेश्वराचं नामस्मरण करतायत राम नामाने, असा हा संसार आहे. या संसारामध्ये रामनामाची जोड आहे, याला म्हटला एक खरा संसार. राम नाम मुखी, राम नाम मुखी तो एक संसार, ए रवी अघोर नरक राया. संसार नरक राम नाम सार, तारले पामर पतित देखा. हाच खरा संसार आहे. आणि ज्या संसारामध्ये हे काढून टाका, रामच निघाला, आता काही राम राहिला नाही, मग तिथे कोण राहिला? आता इथे राहिला यम. राम निघाल्यावर कोण राहणार आहे? यम. आता या संसारामध्ये यम राहिला, मग हा यम नरकातच टाकणार आहे. हा यम पाप कर्म भोगवणार आहे. हा यमराज आता 3 लोक 14 भवनामध्ये फिरवणार आहे. म्हणून संसारा मला कोणता संसार म्हटलाय? राम नाम मुखी तो एक संसार. ज्याच्या मुखात रामनाम आला तो संसार फाटका असला तरी चालेल, छपराचा असला तरी चालेल, छत गडत असलं तरी चालेल, भिंतीला डागडुजी झाली नसली तरी चालेल, पितळाचं फुटकं भांड जेवायला असेल तरी चालेल, चप्पल तुटली असेल तरी चालेल, पण सोन्याचा संसार असेल आणि रामनाम नसेल तर आग लागू त्याला म्हटलंय संतांनी. काय संतांनी सांगितलंय? आग लागू, जडो. म्हणजे काय? कर्म देणो. रामनाम घ्या, संसाराला सोडू नका. प्राणी आरे समज सिमरो राम, समज सिमरो राम. प्राणी आरे समज सिमरो राम. नामस्मरण करा, नामाची जोडी द्या. हाच आमच्या जीवनाचा खरा सार आहे. कर्मबंधन कोणाला सुटत नाही. या कर्माच्या चक्रामध्ये देवी देवता ऋषी मुनी अवतार पीर पैगंबर सर्वे आले. चांगला चांगलाचा हा संसार असाच दुखी सुखी राहिला. भक्ती ज्याने केली तो जिंकला. कर्म कसे कसे कोणाला भोगावे लागले. कर्मे श्रीराम वनवासी गेला वियोग, घडला सीता देवी. कर्मे दशरथ वियोग मेला, कर्मे रामायण क्षय पावला. कर्मामुळे वनवासात रामचंद्र गेले, कर्मामुळे सीतेला वियोग झाला, कर्मामुळे दशरथ 4 पुत्राचा पिता होता तरी दशरथाला वियोगाने मरण आलं. कर्मामुळे पंडित ब्राह्मण विद्वान रावण बलवान महादेवाचा भक्त दशग्रंथी सोन्याची लंका तरी तो कर्मामुळे क्षय पावला. मग कर्मामुळे मोठा असो छोटा असो का कोणी असो, मरण त्याला कर्मामुळे जसं न तसं होतच. संसार प्रत्येकाचा होता, पण कर्मामुळे त्यांनी पण दुःख सुख भोगले. असा आमचाही संसार आहे. आमच्याही संसारामध्ये जे जे कर्माला आले त्यांना मरावं लागेल. पण आपण संसारामध्ये रामनामाची जोडी द्या. जो जितकं वर्ष जगेल परमात्मा तू त्याला सांभाळ, आणि मृत्यू आला तू परत तुला तुझ्या सुखामध्ये त्याला बोलवून घे. त्याला अशा दुःखामध्ये कोणत्या चक्रामध्ये फिरू देऊ नको. ही भावना ठेवून आजपासून प्रत्येकाने राम 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 नामाची जोडी द्या. अंधश्रद्धा नाही, कुठल्या प्रकारचं कर्मकांड नाही, कुठल्या प्रकारचं थोताण नाही, कुठल्या प्रकारचा अवडंबर नाही. सुंदर भक्ती आहे.
अशी भक्ती आहे की संसार तारले पामर पतित देखा. अहो रामनाम घेणारे तरुण गेले, रामनाम घेणारे पापी पापी पतित तरुण गेले. मग आमचं काम चांगलं नाही होणार का? नामाचा महिमा आहे तो, हा राम नामाचा महिमा आहे. आधी सद्गुरु सुखरामजी महाराज म्हणतात, राम नाम निज सार समज शिवरे जन सोई, स्वर्ग मध्य पाताल जगत में प्रगट होई. जम्माने मर जाद चाल पासो नहीं आवे, दूरासो दंडोत साधको दर्शन चावे. मोगा पित्तर भूत सुनत हर्षाया, जन सुखिया निज नाव ब्रह्म के माही मिलाया. जन सुखिया निज नाम, असं हे निज नाम आहे की हे परमेश्वराशी एकरूप करून देतं. या राम नामाने मिळणार तत्वसार निज नाम. मग हा सत्स्वरूप परमात्मा, परमात्मा अमर अथांग अपार आहे. परमात्म्याला रंगरूप वर्ण आकार नाही, पण असा सत्स्वरूप परमेश्वर, या परमेश्वराच्या आधाराने सर्व सृष्टी चालते. आणि या सृष्टीमध्ये हा ओंकार ब्रह्म आहे, या सृष्टीमध्ये ओंकार ब्रह्म आहे. या ओंकार पारब्रह्म मध्ये 3 लोक 14 भवनाचा पसारा या मायावी पदामध्ये चालतो, त्याला मायापद म्हणतात. या मायापदामध्ये सर्वात खाली पाताळ लोक, पाताळाच्या वरती मृत्यूलोक, मृत्यूलोकाच्या वरती हा स्वर्गलोक. याच परमेश्वराच्या आधाराने ब्रह्मा उत्पत्तीचं कार्य करतात, त्यांचा सतलोक. याच परमेश्वराच्या आधाराने पालनाचं कार्य करणारा देवता विष्णू, त्याचा वैकुंठ. याच परमेश्वराच्या आधाराने संहार करण्याचं कार्य करतात महादेव शंकर, त्यांचा कैलास लोक. शक्तीचा शक्तिधाम, यमाची यमपुरी, हा यमराज सर्वांच्या वरती. यमराज हा स्वर्ग, हा मृत्यूलोक, जिथे आम्ही जन्म मरणाच्या स्थितीला पाहतोय, हा मृत्यूलोक. याच्या खाली हा पाताळ लोक, पाताळ लोक, मृत्यूलोक, स्वर्गलोक. ब्रह्मा विष्णू महादेव यमराज शक्ती, असा आकाशापासून पाताळापर्यंत हा जो गोल काढला आहे, याला म्हणतात 3 लोक 14 भवन. याला म्हणतात सगुण सृष्टी. ही सगुण सृष्टी आहे. याच्यावरती 3 ब्रह्मचे 13 लोक आहे. चिदानंद ब्रह्म, शिव ब्रह्म, पार ब्रह्म. 3 ब्रह्मचे 13 लोक, 3 लोक 14 भवन. असा सगुण आणि निर्गुण पसारा हा परमेश्वराच्या आधाराने चालतो. आणि या माणसाला सद्गुरु सांगतायत, प्राणिया रे समजसी मरो राम, समजसी मरो राम. हा सर्वात मोठा जो बलवान आहे राम, परमेश्वर परमात्मा, अनघड अमूर्त अविनाशी, सर्वांचं दुःख हरण करून सुख देणारा हा परमेश्वर राम बजा. या परमेश्वर रामाची भक्ती ब्रह्मा विष्णू महादेव शक्ती करतायत. या परमेश्वर रामाची भक्ती करणाऱ्याला यम त्रास देत नाही. या परमेश्वर रामाचं नामस्मरण करणाऱ्या भक्ताला मोक्षाचा मार्ग मिळतो आणि या काळ चक्रातून सुटतो. आणि हे ज्याने समजलं तोच खरा संसारी, तोच खरा मनुष्य, तोच खरा धन्य धन्य म्हणण्याच्या पात्रतेचा. राम नाम निज सार समज शिवरे जन सोई. असं रामनाम सत्य समजून त्याने स्मरण केलं, त्याची मर्यादा परमात्मा पाडेल. आता परमात्मा त्याला घेऊन जाईल. या संसाराचे कार्य संपले, चल आता तू माझ्याकडे. आणि ज्याने परमेश्वराचंच राम भजन केलं नाही, सत्य केला, जत्त केला, तप केला, व्रत केला, उपवास केला, पूजा केली, ब्रह्मा विष्णू महादेवांच्या भक्त्या केल्या, एकादशा केल्या, या पण भक्त्या जे, बरं या पण भक्त्या जे, ऐका, हे पण भक्ती मार्गच आहे. पण भक्तीमध्ये फरक कसा आहे पहा. ज्याने सत परमेश्वराला राम भजनाने गायन केलं, तो परमेश्वरासारखा मोक्षाचं सुख घेऊन अमर सुखाचा करता होऊन जातो. सदा करिता परमेश्वराशी एकरूप झाला. ज्याने परमेश्वर रामाची भक्ती नाही केली, त्या व्यक्तीला जैसा कर्म करेगा वैसा फल देगा भगवान. हे पाप पुण्याचे फळ भोगावे लागतात. परमेश्वर रामाला समजला नाही ना, मग परमात्मा करतो काय, जैसा कर्म करेगा वैसा फल देगा भगवान. तुम्ही जे केलं त्याचं फळ भेटेल. ज्याने सतत तप केला तो स्वर्गात जातो. ज्याने 101 यज्ञ केले तो इंद्र बनेल. ज्याने ओम नमः शिवाय हठयोग केला तो महादेवाच्या कैलास मुक्तीला जाईल. ज्याने नवविद्या भक्ती केली विष्णूला परमात्मा म्हणून ते वैकुंठाच्या मुक्तीला जातात.
ज्याने गायत्री धर्म त्रिकाल संध्या केली ते ब्रह्माच्या सतलोकाच्या मुक्तीला जातात. ज्याने देवीची शक्तीची भक्ती केली ते शक्तीच्या मुक्तीला जातात. हे मुक्त आहे. ब्रह्मा विष्णू महादेव यांच्या भक्तीला मुक्ती म्हणतात. स्वर्गाला पुण्य समजून कर्म करून गेला त्याला गती म्हणतात. जडून कटून आत्महत्या होऊन ऍक्सिडेंटली मरतो त्याला अगती म्हणतात. आणि पाप कर्म करून मरतो त्याला 84 लक्ष योनीचा पशुचा फेरा मिळतो, त्याला जन्म मरणाचा फेरा म्हणतात. आणि ज्याने निर्गुण भक्ती केली जो ब्रह्मपदाला गेला याला निर्गुणाची भक्ती केली तर मोक्ष आणि सत्स्वरूपाची भक्ती केली तर परम मोक्ष मिळतो. हा समज आम्ही केला पाहिजे. एवढं फोडून फोडून सांगितलंय गुरु महाराजांनी. काय याच्यात चुकीचं सांगितलं बरं? जे सत्य आहे तेच सांगितलं ना. हे कर्माचे फळ आहे, पाप पुण्य. हा मोक्षाचा मार्ग आहे, अमर लोकाला जाण्याचा रामनाम. आता तुम्ही ठरवा तुम्हाला काय पाहिजे ते. जबरदस्ती थोडीच आहे. पण बुडत असे जन देखावे न डोळा म्हणून कडवडा येतो बाबा. आता आईला माहितीये बाहेर ओटा आहे आणि मुलगा ओट्यावर खेळत होता. स्वयंपाक करते बिचारी भाकर भाजी पोळ्या आणि तिची एक नजर मुलाकडे. मुलगा किती आहे? 8 महिन्याचा. 10 महिन्याचं बाळ आहे. किती महिन्याचं बाळ आहे? 10 महिन्याचं बाळ. एक घरामध्ये आई स्वयंपाक करते ती आणि पोळ्या भाकरी करताना तिची नजर मुलाकडे. 10 महिन्याचं ते रेंगाडत चालणारं बाळ आहे. आता ओट्याच्या कडेला बाळ गेलं तर ते खाली पडेल म्हणून ती हातातली भाकर पोळी सोडते आणि धावत जाते आणि बाळाचा खवाटा पकडते. चांगला करते ना. उचलते परत घरात आणते ना. का आणते? ओट्यावरून खाली. मग असा हा जीव नरकात जातोय. हा पाप कर्म करून 84 लक्ष योनी भोगतोय. धूम्रपान बिडी सिगारेट गुटखा मांसाहार करून नरकात जातोय. पुण्य कर्म करून देवलोकात जातोय आणि पाप झाले म्हणून परत जन्माला येतोय. पाप पुण्याचा फेरा याचा सुटत नाहीये. मग संत आवाज देतात, बाबा रे तू भजतो राम भज. भजो तो राम भजी जो रे हरि बिन आनत जी जो रे केवल भजिया मुख हुए रे कर्म कीट सब जाय आवागमन ना ओतरे रे तुम मिलो परम पद माय. भजो तो राम भजी जो रे हरि बिना अनंत जी जो रे. कैवल्य परमात्मा अनघड अमूर्त राम भजून घ्या. आणि जे कर्मामध्ये फिरवणारे जेवढे धर्मभक्त्या असतील त्या धर्मभक्त्या कर्माचे बंधनकारक वाढवणाऱ्या पाप पुण्यामध्ये फिरवणार कोणी असेल ते अन्य जे असतील ते अन्य बाजूला करा आणि आपला आत्म्याचा खरा मालक परमात्मा राम आहे याला धरा. हे गुरु महाराजांनी सांगितलं. आत्म्याचा मालक परमेश्वर त्याला पुकारा, त्याची भक्ती करा. आणि हे ओंकार मध्ये जेवढे कर्म आहेत पाप पुण्य हे बाजूला करा. हे बाजूला करा. केलं पाहिजे ना आपण. जे कर्माचं झाड आहे ते बाजूला करा आणि जो आपल्या आत्म्याचा खरा सुख देणारा परमेश्वर आहे त्याला जवळ करा. आपलीच भक्ती आपणच ऐकली नाही आणि जन्माजन्मात केली नाही. आता भाग्याने कुठेतरी जळगाव मध्ये रामद्वारा आलाय. 40 वर्षापासून लोक करायला लागले. जळगावकरांचे आणि राम नामाशी जुडलेल्या परिवाराचे भाग्य आहेत. आता ते भाग्य आमच्या कानावर आले तर आपण कसे चटकन उठून राम 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 करायला लागले पाहिजे का नाही? लागलो पाहिजे का नाही? तरी लोक काय म्हणतात माहिती का? ती रामद्वाराची भक्ती दादा. आम्ही काही करणार नाही. कोणाची भक्ती म्हणतात ती? रामद्वाराची. आणि भक्ती कोणाची आहे? आमची आहे. रामद्वाराची भक्ती नाहीये. भक्ती आपली आहे बाबा. परमेश्वर आपला आहे. आईच्या पोटात परमेश्वराची भक्ती करावी हा मी करार केलाय. राम नाम हा प्रत्येकाचा आहे, परमेश्वर प्रत्येकाचा आहे. आणि अशा परमेश्वराची भक्ती करणे हाच आमचा खरा भक्ती मार्ग आहे. हा काही वेगळा नाही किंवा कोणत्या वेगळ्या संताचा नाही. आमचा प्रत्येकाचा परमेश्वर आहे. राम 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 ज्यांनी ज्यांनी केलं ते पूजनीय झालेत. महर्षी वाल्मिकी उलटा नाम जपूनच महर्षी झाले. उलटा नाम जपत जग जाना बाल्मिक वा
ब्रह्म समाना. किती उदाहरणं द्यायचे हो रामनामाचे. श्रीरामचंद्राच्या जन्माच्या 10,000 वर्षापूर्वी राम 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 मरा 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 करत करत झाले ते. महादेवाने रामनामाचा मंत्र आपल्या पत्नीला दिलाय. राम रामेती रामेती रमे रामे मनोरमे सहस्रनामात तत्तुल्य रामनाम वरानने. महादेवी राम राम करून अमर झाले आणि देवीला पार्वतीला अमर केलं. हेच रामनाम रामचंद्राने दगडावर लिहून समुद्रावर सेतू बांधला आणि रावणाला मारलं. हे रामनाम भक्त प्रल्हादाने केलं आणि पित्याला अत्याचार करणाऱ्या पित्याला समज दिली आणि वध झाला. हेच रामनाम कबीरांनी केलं. हेच रामनाम संत मीराबाईने कृष्ण कृष्ण राजघराण्यातली भक्ती केली. मीराबाईला संत रोहिदास गुरु मिळाले तेव्हा मीराबाईने भजन म्हटलं, पायोजी मेने राम रतन धन पाय. हेच रामनाम नामदेव महाराजांनी केलं. दर्याव महाराजांनी राजस्थान केलं. राजस्थान मध्ये रामनाम केलं. आधी सद्गुरु सुखरामजी महाराज राम राम सांगताय. आमचे जगतपालजी चांडक गुरुजी रामदारामध्ये बसून जिकडे तिकडे राम नाम करायला लावतायत. हे रामनाम आपलंच आहे. आम्ही त्याला समजत नाहीये. आमचा कुठेतरी कमीपणा आहे. आम्ही याला घेऊन बसले, देव सोडायला लावता, देव सोडायला लावता, देव सोडायला लावता, देव सोडायला लावता. अरे परमात्मा घ्यायला लावता हे का नाही बोलत? हा भजवतो राम भजीजो रे, राम भजा असं म्हणता सांगा ना. उलटच सांगतो आम्ही. उलट एकच घेऊन बसतो आम्ही. देवपूजा सोडायला लावली, व्रत करू दिलं नाही, उपवास करू दिलं नाही आणि काही तीर्थाला जाऊ दिलं नाही. अरे खरं कार्य करू दिलं गुरु महाराजांनी. उपवास कोणाला म्हणता? उपवास म्हणजे ज्या परमेश्वराने आईच्या पोटात मला 9 महिने सांभाळ केला आणि ज्या परमेश्वराने 77 कोटी 76 लाख श्वास दिले त्या परमेश्वराची उपासना करणे खरा उपवास आहे. उपवास म्हणजे उपासना करा. उपवास म्हणजे काही साबुदाणा खिचडी भगर आणि केडे रताडू सफरचंद खा त्याला उपवास म्हणता का तुम्ही? हा हे याला भरणं म्हणजे उपवास म्हणता का? हे किती भरलं तर भरावं लागणार आहे ते. साबुदाणा खा, खिचडी खा, सफरचंद खा का केळी खा. उपवास म्हणजे परमेश्वराच्या उपासनेला रामनामाने लागला तो खरा उपवास. एकादशी म्हणजे काय? पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्म इंद्रिय, 11 व मन. हे 11च्या 11 परमेश्वराच्या दशेशी जुळले आणि परमेश्वराशी जुळून गेला ती खरी एकादशी आहे. हे पंच ज्ञान इंद्रिय कर्म इंद्रिय परमात्म्याला लावा ना, ही एकादशी आहे. यज्ञ म्हणजे काय? ऐका, यज्ञ म्हणजे काय? तीळ जाडले तांदूळ आणि काम करू तर तैसेच खेळ. यज्ञामध्ये सामुग्री टाकली, तूप टाकलं, तीळ टाकले, स्वाहा स्वाहा स्वाहा. वास्तू शांती तेव्हा यज्ञ, लग्न कार्य तेव्हा यज्ञ, काही पूजा पाठ आली स्वाहा. आणि याच्यामधलं काम क्रोध हे स्वाहा कधी होतील? ज्याने रामनाम घेतलं आणि विकार सोडले, तंबाखू सोडली स्वाहा, बिडी सोडली स्वाहा, व्यसन धूम्रपान मांसाहार सोडले स्वाहा. ते स्वाहा करा. हे तांदूळ तीळ तूप जाळून त्याच्याने यज्ञ कार्य सफल नाही होणार. ते गरीबाच्या तोंडात देऊन द्या. बोले हे घ्या बरं, पाव किलो तांदूळ आहे, तीळ आहे, तूप आहे, एखादी भुकेल्याला देऊन टाका, परमात्मा खुश होऊन जाईल. आणि जाळायचंय ना काम क्रोध विकार जाळा, राम भजन करा, खरा यज्ञ होऊन जाईल. तीर्थाला जाणे म्हणजे काय? तीर्थाला जाणे म्हणजे काय? तीर्थाला गेलो म्हणता आम्ही, एकदम मस्त गाडी गेली होती, डोंगर होता आणि झाडं होते आणि काय 20 दिवस लागले, थंडी होती आणि ब्लँकेट घेतली होती, घोड्यावर बसलो होतो आणि असं खेचर उतरला जात होता आणि बाजूला कपार होत्या, असे वर्णन सांगतात लोक. हे तीर्थाला जाणे का गंमत करणे? तीर्थाला जाणं म्हणजे काय? अरे तीर्थाला त्यावेळेस असे जायचे आधी की संसार खोटा आहे, परमेश्वराचं चिंतन करायचे. आता तिकडे गेल्यावर मी निर्मळ होऊन जाईल आणि तिकडच्या तिकडे गेला तरी पावन होऊन जाईल, यायची आस ठेवायची नाही. आता तीर्थाला गेलं तरी अर्धचित घरात राहतं. आणि तीर्थाला जाण्याची रीतही बदलली आहे. तीर्थाला जाण्याची रीतच बदलून गेली आहे. तीर्थ यात्रेशी गेला, दाढी मिशा बोडून आला. तीर्थयात्रेला गेला, एकदम चमन होऊन आला तिकडनं, केसही काढून टाकले, मिशाही काढून टाकल्या, दाढी काढून टाकली. हा
तीर्थयात्रेशी गेला, दाढी मिशा बोडून आला. पाप अंतरातले नाही गेले, दाढी मिशाने काय केले? अरे तीर्थाला गेला होता ना, त्या गंगोत्री मध्ये जेव्हा तू राम म्हणून डुबकी मारली, निर्मळ होऊन बाहेर आला पाहिजे होता. बस आता मला सर्वांमध्ये दया पाहिजे. खूप कर्म झाले माझ्याकडून, खूप मी विषय विकार भोगला, आता मी सर्वांमध्ये परमात्मा पाहिल. मी आता सर्व व्यसन सोडेल, बोकडा कोंबडा कापणं सोडून देईल, मांसाहार सोडून देईल, आणि आता मी खरा पावन झालो. याला म्हणतात तीर्थ. तीर्थयात्रेला गेला आणि दाढी मिशा बोडून आला. हे जे उगणारे ना, हे तिथे काटून आला, फक्त घाण वाढून आला त्या पाण्याची आणि त्या जागेची, आणि अंतरातलं पाप काढून यायला पाहिजे होतं, ते तसंच गोडा पापाचा ठेवला. मग काय कामाला तीर्थ? 12 महिने जरी गंगोत्री मध्ये बसून राहिला आणि मन चंगा तो काठोती में गंगा, मनच परिवर्तन झालं नाही, मग काही तीर्थाला अर्थ नाही. ज्याचं राम नामाने मन पवित्र झालं, ज्याच्यामध्ये दया भाव आला, त्याचे व्रत झाले, त्याचे उपवास झाले, त्याचे तीर्थ झालं, त्याची गंगोत्री झाली, कुठे नाही गेला. राम भजन करणारा भक्त आपल्या घरात बसतो आणि त्याचे 68 तीर्थ होतात. राम नामाचा भक्त आपल्या घरात बसतो आणि त्याचे सर्व यज्ञ होतात. राम नामाचा भक्त मुखात राम नाम ठेवतो, त्याची एकादशी व्रत उपवास होऊन जातात. हे जगाला दिसत नाही, पण देवाला आणि संतांना दिसत. नाम आहे जयापासी, जेथे राहे तेथे काशी, ऐसा नामाचा महिमा, जाणे वाल्मिक शंकर उमा. नाम आहे जयापासी, जेथे राहे तेथे काशी. ज्याच्याकडे नाम आलं, राम भजनाला लागला, त्याची काशी झाली, गंगोत्री झाली, तीर्थ झाले, यज्ञ झाले, या सर्व भक्त्या झाल्या. बरं, एका राम नामाला ज्याने जाणलं, त्याचे 3 लोक 14 भवनातले पुण्यकर्म झाले. देवी देवता त्याच्यावर खुश आहेत. होनकाळ मधले सर्व धर्म झाले. तो काळ त्याला कर्म भोगवणार नाही, आणि परमेश्वर त्याला अमर लोकाचे सुख देईल, आणि तो मोक्षाला जाईल. हे एका रामनामाने होतं फक्त, त्याला अन्य काही करायची गरज राहत नाही. म्हणून आधी सद्गुरु सुखराम महाराजांनी राम 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 करा, हे आमच्या सुखाकरता सांगितलंय. कोणाचं मन दुखवलं जावं म्हणून सांगितलं नाही, कोणी नाराज व्हावं म्हणून सांगितलं नाही. आमचे आई वडील पित्र वास्तू शांती सर्व सुखाने व्हावं, ही वास्तू म्हणजे चांगली राहावी म्हणून राम राम करा. आपल्या पित्रांचा उद्धार व्हावा म्हणून राम राम करा. आपला जन्म सार्थकी लागावा म्हणून राम भजन करा. आणि चुकाची पापाची जो रीत आहे ती बाजूला सोडा, आणि राम नामाने खरं सुखी संसार करा. मरण अटळ आहे, मरण कोणाला चुकत नाही, मरावं लागतं. काकांचा देह सुटला, त्यांनी संसार केला होता, प्रपंचाचे कार्य झाले होते, जितकं त्यांचं आयुष्य होतं तेवढं परमेश्वराने ठेवलं, आणि ते ज्यांना जसं जायचं होतं त्या विधीने गेले. मरणानंतर परिवाराने रामनामाला स्वीकार करून रामनामाच्या विधीने अग्निदाह केला, आणि त्यांनी सद्गुरू केले होते, रामनाम केलं होतं. अशा भक्ताच्या मागे पिंडदान आगारी श्राद्ध सुतक न पाडता रामनामाने त्यांनी जीवाचं कार्य चांगलं केलं. म्हणून रामनामाने आज शेवटचा दिवस या ठिकाणी सत्संगाने झाला. आलेला समाज, नातेवाईक, परिसरातील सर्वजण तुम्ही आजपासून राम भजनाला लागा आणि आपलाही जन्म सार्थकी करा. हे राम नाम खूप श्रेष्ठ आहे. या राम नामाचा महिमा 1-2 तासामध्ये सांगता येत नाही, पण आपण थोडक्यात ऐकला, याच्यावर विचार करा. हा मनुष्य देह खूप श्रेष्ठ आहे, अनमोल आहे. या मानव देहामध्ये हा राम नामाचा भेद आपण घ्यायचा आहे. कसा घ्यायचा आहे ते पहा. येत्या जात्या श्वासात राम नामाने स्मरण जेव्हा कराल, तेव्हा नामस्मरण केल्याने या देहामध्ये परमेश्वराचं रामनाम जर घेतलं भक्ती म्हणून, तर या राम नाम येत्या जात्या श्वासात जेव्हा कराल, धूम्रपान बिडी सिगारेट मांसाहार व्यसन त्यागन करून परमेश्वरावर विश्वास ठेवून, तेव्हा कंठामध्ये सतशब्द प्रगट होतो. 4 पाकडीचं कमळ, सरस्वती स्थान, तो सतशब्द 84 लक्ष योनी कापून टाकतो आणि देहामध्येच भक्ती पूर्ण करून देतो. पुढे तो सतशब्द राम नामाने प्रगट झालेली सत्ता नियंत्रण 8 पाकडीचं कमळ इथे पोहोचतो हृदयस्थान. पुढे 8 पाकडीचं कमळ शंकर पार्वती, पुढे मध्यस्थानी ते
सोळा पाकळीचं कमळ, नाभिस्थाने 32 पाकळीचं कमळ विष्णू लक्ष्मी। सत शब्द राम नामाने प्रगट झालाय, तो या देहामध्ये भक्ती करतोय, परमेश्वराची कुदरत कला। या ठिकाणी ब्रह्मास्थाने 6 पाकळीचं कमळ, मूलस्थानी इथे 64 वर 4 पाकडी गणपती आहे, गणपती। बंकनाडे भक्ती सुरू झाली राम नामाने प्रगट झालेली या देहामध्ये अशी। पाठीच्या या भागामध्ये इथे इथे मागचा भाग जो देहाचा पाठीचा कणा म्हणतो आपण, इथे स्वर्गाची रचना आहे। स्वर्ग पार केले 21। मानेच्या या भागावर, मानेवर इथे मेरू आहे, इथे यमराजाचं स्थान आहे। या यमाला पार केलं, तिरगुटीत आलो, इथे गंगा यमुना सरस्वती स्थान आहे। इथे आमच्या गंगा यमुना सरस्वती आहे। तिरगुटीमध्ये आलो, तिरगुटीत आलो, हा सत शब्द निर्गुण निराकार चिदानंद ब्रह्म शिव ब्रह्म पार ब्रह्म 3 ब्रह्मचे 13 लोक पार करतो। शेंडी ठेवतात इथे 10वं द्वार आहे। या 10व्या द्वारात पोहोचलेला सत शब्द अनंत जन्माचे संचित कर्म कापून टाकतो। क्रियमान कर्म अनंत जे आहेत लागतायत ते लागत नाही। प्रारब्ध जे आहेत हे प्रारब्ध राम 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 करून मी जेवढं आहे तेवढं संपून टाकतो। असं तिन्ही कर्म जातात आणि 10व्या द्वारातून आम्ही जेव्हा जाऊ तेव्हा आमचा अमर लोकात जाण्याचा हा भेद पूर्ण झाला, इथून मोक्ष झाला। हा भक्तीचा मार्ग आहे, तो आमच्या जवळच आहे, आपल्या जवळ परमेश्वराने दिलाय। मी भ्रमामध्ये फिरतोय, मी दगड धोंड्यामध्ये देव मानून फिरतोय आणि खऱ्या आत्म्यामध्ये परमात्मा आहे त्याला मानायला तयार नाही। किती मोठी विटंबना आहे। हा, आम्ही झाडाला देव मानायला तयार आहे, आम्ही दगडाला देव मानायला तयार आहे, आम्ही खांब्याला देव मानायला तयार आहे, आम्ही नको त्या गोष्टीला देव मानायला तयार आहे आणि आमच्याच आत्म्यामध्ये परमात्मा सुख देतो, चालतं फिरतं खरं इथे सुखाचं काम आहे, तिथेच आम्ही अविश्वास दाखवतो। याला अंधश्रद्धा म्हणतो। याला काय म्हणतो माणसं? अंध। असं कुठे होईल का? असं कुठे होईल? त्याला भेटेल म्हणे असं? अरे इथेच भेटेल। देवाचे देवत्व आहे सर्व ठाई, देवाचे देवत्व आहे सर्व ठाई, अहंकार गेल्या बिना अनुभव नाही, देव आशाने पावायचा नाही आणि देव बाजारचा भाजीपाला नाही, देव बाजारचा भाजीपाला नाही। मनी नाही भाव म्हणे देवा माले पाव, मनी नाही भाव म्हणे देवा माला पाव। इथेच भाव नाहीये, मग देव कशाने पाव? आम्ही खरा भाव इथे दिला पाहिजे। खरा या आत्म्यातच परमात्मा आहे हा भाव ठेवा। राम 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 मुखी ठेवा। देवाचे देवत्व आहे सर्व ठाई, सर्व ठिकाणी तो कणाकणात आहे म्हणतात माणसं। जडी स्थडी काष्टी पाषाणी कणा कणात परमात्मा आहे। पण ज्या परमेश्वराने मानव देह घडवला तो परमात्मा माझ्या रोमा रोमामध्ये सुद्धा आहे। आणि सद्गुरु मला असे मिळाले की त्यांनी राम नामाने माझ्या घटातच परमात्मा आत्म्यात प्रगट करून दिला। पूर्वेचे 6 कमळ, पश्चिमेचे 6 कमळ छेदन केले आणि 10व्या द्वारातून माझा मोक्ष होतो। हे सतविज्ञान आहे, ही सतभक्ती आहे। आणि बाकीचे मार्ग मग जत्रा में फतरा बैठाया, तीरथ बनाया पानी आणि सब पैसे की दुलदानी भैया, सब पैसे की दुलदानी। पैशाची उधळपट्टी करा, अज्ञानामध्ये फिरा आणि व्यसनामध्ये बरबटून निघून जा। कोणता मार्ग घ्यायचा आहे ते तुमच्या हातात आहे। सापकर परिवार भक्तीमध्ये आहे, काकांनी भक्ती करून जीवाचं कार्य केलं। आता 5 मिनिटं आपण या राम नामाने नामस्मरण करू आणि हेच खरं त्यांचा शेवटचा दिवस भक्ती नामस्मरण सत्संगाने आपण साजरा करतोय। ज्ञानासाठी कधीही विचारा, भक्तीसाठी कधी रामदाराशी संपर्क साधा। ज्ञान भक्तीसाठी सदैव आपल्यासाठी ही सेवा चालू राहील। पण का केलंय ते समजा, खरं कार्य काय ते सत्संगातून आपण ऐकलंय ते पण समजा। आता डोळे बंद करून येत्या जात्या श्वासात आज आपण इथे 5 मिनिटं नामस्मरण करू। प्रत्येकाने या नामस्मरणामध्ये सहभाग घ्यायचा आहे। संकोच करू नका, कुठल्याही प्रकारचं मनामध्ये वेगळा भाव आणू नका। राम नाम करणे म्हणजे खूप श्रेष्ठ गोष्ट आहे। येत्या जात्या श्वासात 5 मिनिटं नामस्मरण आपण करायचंय। कसं करतात ते तुम्हाला मी दाखवतोय।
जे खुर्चीवर बसले त्यांनी खुर्चीवर बसा. हा भेद आहे. हा भेद मोक्षाला जाणारा, हा भेद कर्मनाश करणारा, हा भेद या घटात परमात्मा प्राप्त करणारा आहे. रोम रोम 3.5 करोड रोमावली मध्ये राम नाम सदैव अखंडित चालतं. संसार सुखाचा होत असतो आणि घटात भक्ती होत असते. परमात्मा रात्रंदिवस आपल्याशी जुळलेला राहतो. अशी ही सतभक्ती आहे. सुखाकरिता आहे, आपल्या जीवाच्या कल्याणाकरिता आहे. मुलाबाळांना रोज 5-5 मिनिटं नामस्मरण करायला लावा. रात्री झोपायच्या आधी 5 मिनिटं नामस्मरण करा. सकाळी उठल्यावर 5-10 मिनिटं नामस्मरण करा. दिवसा वेळ मिळाल्यावर 5-5 मिनिटं नामस्मरण करा. काही पैसा लागत नाही, काही खर्च होत नाही, देहाला कष्ट पडत नाही. असं नामस्मरण धार करावं बघा. जी बोट तर 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 चालली पाहिजे. श्वास मध्ये घ्यावा. घेतलेला श्वास परत बाहेर येतो. बाहेर जाताना श्वासात राम शब्द करावं. श्वास घेताना राम नाम करावं. मन श्वासावर लावा. जी बोट राम शब्दासाठी चालू द्या. डोळे बंद ठेवा. राम नाम घ्या आणि भाग्यवान व्हा. प्रत्येक कामाची सुरुवात राम नामाने करा. असंभव काम संभव होतील असं हे राम नाम आहे. अशा या राम नामाची सामर्थ्य आहे. सुंदर करतायत लहान मुलं बघा. एकदम छान करतायत. हे भाग्य चालू आहेत आपले. येत्या जात्या श्वासात राम शब्द घेणे परम भाग्याची गोष्ट आहे.